नमस्कार. बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इतिहासाच्या एका अशा पानावर नजर टाकणार आहोत जी अनेकांना माहीत असूनही त्यांनी कधी पूर्ण वाचलेलंच नाही. आपण जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं. रणांगणावर तळपती तलवार, घोड्यावर स्वार, शत्रूंना सळो की पळो करून सोडणारा एक पराक्रमी योद्धा, स्वराज्याचा धाक, धर्माचा अभिमान. आणि ही ओळख चुकीची नाही, ती 100% खरी आहे. पण विचार करा, हे चित्र जर बरोबर, पण ते अपूर्ण आहे. हो, तो फक्त एक तुकडा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या चित्राच्या मागे, त्या योद्ध्याच्या चिलखताच्या आत एक पूर्णपणे वेगळं व्यक्तिमत्व दडलेलं आहे. आणि आज आपण तेच व्यक्तिमत्व उलगडणार आहोत. हो, कारण संभाजी महाराजांची ओळख फक्त रणांगणापुरती मर्यादित ठेवणं हा त्यांच्यावर एक प्रकारचा म्हणजे अन्याय आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक दुसरी, इतकीच तेजस्वी बाजू होती. एका विद्वान राजाची, एका धोरणी प्रशासकाची आणि एका सखोल विचारवंताची. आणि या दुसऱ्या ओळखीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेला एक ग्रंथ. अगदी बरोबर. आणि आजची आपली संपूर्ण चर्चा त्याच ग्रंथाभोवती फिरणार आहे. तो ग्रंथ म्हणजे बुधभूषण. या नावातच किती मोठा अर्थ दडला आहे की नाही? आपण याचा अर्थ थोडा उलगडून पाहूया का? हो, नक्कीच. बुधभूषण हे 2 शब्द एकत्र येऊन बनले आहेत. पहिला शब्द आहे बुध. बुध म्हणजे बुद्धी, ज्ञान. बरोबर. बुद्धी, ज्ञान, विवेक किंवा शहाणपण. आणि दुसरा शब्द आहे भूषण. भूषण म्हणजे दागिना किंवा अलंकार. अगदी. म्हणजे बुद्धभूषण या नावाचा सरळ अर्थ काय होतो? तर बुद्धीचा अलंकार, ज्ञानाला सजवणारा दागिना. हा ग्रंथ म्हणजे केवळ काही विचारांचा संग्रह नाहीये, तर तो एका राजाच्या, एका नेत्याच्या बुद्धीला तेज देण्यासाठी, त्याच्या विवेकाला अधिक धारदार बनवण्यासाठी तयार केलेला एक वैचारिक दागिना आहे. वा, बुद्धीचा अलंकार. ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे हा ग्रंथ केवळ वाचायचा नाही, तर तो नेत्यांनी आपल्या विचारांमध्ये परिधान करायचा आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हा ग्रंथ जेव्हा लिहिला गेला तेव्हाची परिस्थिती काय होती? कारण एका बाजूला मुघल साम्राज्याचा बलाढ्य सुलतान औरंगजेब तो स्वराज्यावर चालून येत होता. सगळीकडे युद्धाचे ढग होते. अशा काळात जिथे प्रत्येक क्षण जगण्यामरणाचा संघर्ष आहे, तिथे एका राजाला राज्यकारभारावर इतका सखोल ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा आणि वेळ कसा मिळाला असेल? हाच तर या ग्रंथामागचा सर्वात विलक्षण भाग आहे. विचार करा ना, एका बाजूला तलवार चालवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला लेखणी. खरंय. एका बाजूला शत्रूच्या चालींना उत्तर द्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या शासनाची तत्त्व लिहायची आहेत. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं